नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला तर माहितीच आहे रमजानचा महिना चालू आहे आणि ईद येणार आहे। सो कधी तुम्ही शीरखुर्मा ट्राय केला आहे का? मला तर खूप आवडतो। सो मी सुद्धा तो घरी बनवण्याचा एक प्रयत्न केला होता। सो इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स आहे ना तुपामध्ये भाजून घेतले होते आणि दूध उकळायला ठेवला होता। सो ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतले होते काजू, बदाम, पिस्ता, चारोळी आणि पंपकिन सीड्स आणि खरबुजाच्या ज्या बिया असतात ना त्यासुद्धा मी घेतल्या होत्या। त्यानंतर मी एका भांड्यामध्ये तूप घेतलं, त्यामध्ये शेव टाकली, त्यात वेलची कुटून टाकली आणि ती सुद्धा मी मस्त अशी भाजून घेतली होती। खरपूस एकदम अशी मस्त भाजून द्यायची का मस्त स्मेल आली पाहिजे। आणि त्यानंतर त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकले, साखर टाकली आणि ते सुद्धा मी असं मेल्ट करून घेतली आहे। बघा साखर तुम्हाला दिसत असेल त्यात, ते सुद्धा मी मस्त असं खरपूस भाजून घेतलं आणि हळूहळू आहे ना मस्त असं दूध थोडं थोडं टाकत जायचं। थोडं थोडंच टाकायचं, एकसाथ एकदम नका टाकू, त्याच्याने मग ते काय होतं माहिती आहे का, ते हे व्हायला लागतं, कडल होतं ते। सो मग मी हळूहळू करून असं दूध टाकला होता आणि एवढा मस्त भाई झालं होतं आणि तुम्हाला काय सांगू, खूप मस्त आली होती, सगळ्यांना खूप आवडली। अँड हे मी फर्स्ट टाइम ट्राय केला होता। तसं आमच्या घरी माझी मावशी बनवते, ती एक नंबर बनवते भाई, तिच्यासारखं बनूच शकत नाही। आणि मी हा फर्स्ट टाइम ट्राय केला होता। सो जेवढे तुमचे मोमेडियन फ्रेंड्स असतील, मुस्लिम फ्रेंड्स, त्यांना टॅग करा आणि त्यांना बोला भाई रमजान ईदच्या दिवशी आम्हाला तुमच्या घरी शीरखुर्मा खायला कधी बोलवतोय। सो हा मी असा बनवला होता आणि खूप मस्त सुद्धा झाला होता। आणि तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मला माहिती नाही ॲक्च्युअलमध्ये कसा बनवतात, मी पण यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघून बनवलेला आहे। सो मस्त झाला होता, तुम्ही सुद्धा ट्राय करा।